अध्यक्ष महोदय, एवढा मोठा हल्ला होणार आहे आणि इंटेलिजन्सला कळू नये हे मला काही खरं वाटत नाही। मी फार जबाबदारीने सांगतो की बीडच्या एसपींना जिल्ह्यामध्ये बीडमध्ये काहीतरी होण्याची शक्यता आहे अशी वॉर्निंग ऑलरेडी 3 दिवस आधी देण्यात आलेली होती। त्यांना कळवण्यात आलेलं होतं की काहीतरी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून हलगर्जीपणा झालाय यात तर काही शंका नाही। सकाळी माजलगावला जाऊन अध्यक्ष महोदय प्रकाशदादा सोळंकींच्याकडे घराला आग लावण्यात आली। त्यावेळी तिथल्या फुटेजमध्ये पोलीस दिसतायत तिथं आणि स्वतः एसपी तिथं जाऊन जे बसले ते तिथनं बाहेर आलेच नाही। सगळं बीड शहर जळत असताना माजलगाववरून जिल्हा पोलीस अधीक्षकांना बीडला येण्याची इच्छा झाली नाही आणि सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की पोलीस कमी होते, पोलीस कमीच असतात लोकसंख्येच्या, फायरिंग का नाही केलं? त्यांना जरब बसण्यासाठी पोलिसांनी किमान हवेत फायरिंग करायला पाहिजे होतं। पोलीस 50च असतात, मॉब 1000-2000चा असला तरी व्हॉट इज एक्सपेक्टेड इज पोलिसांनी आता 5000चा मॉब म्हटलं 5000 किंवा 1000 भर पोलीस आणू शकत नाही पण कधी। त्यामुळे फायरिंग करून त्यांना दहशत करून जागेच थांबवलं। राष्ट्रवादीचं कार्यालय सकाळी जाळण्यात आलं। त्यानंतर संदीप क्षीरसागरांच्याकडे घरात शिरले, जयदत्तांना क्षीरसागरांच्याकडे काही झालं। त्यानंतर जयसिंगराव सोळंकींच्याकडे झालं, शिवाजीराव पंडित साहेबांच्या घरावरही गेलेले होते। हे जे पद्धत जी झाली ती ह्या शहरात मॉब फिरत होता, आपण जे म्हटला वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे, तसं नव्हतं। हे सगळे नंबर दिलेले होते आणि हे फिरत होते 15 नंबर, आता 22 नंबर मॉब फिरतोय शहरामध्ये। यांनी तर सांगितलं आता सन्माननीय सदस्यांनी की घरासमोर पोलीस गाडी हल्ली, समोर पोलीस हेडक्वार्टर आहे, तरीही जर आपण संरक्षण सामान्य विधानसभेच्या सामान्य माणूस तर लांबच आहे आता, म्हणजे लोकांच्या प्रतिनिधीचं संरक्षण करण्याची देखील ताकद महाराष्ट्र पोलिसांच्यात राहिली नाही असा मी निष्कर्ष काढेन। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे की गोपनीय शाखेला हा अंदाज, माझी माहिती आहे की हा अंदाज आलेला, इन्फॉर्मेशन त्यांना दिलेली पूर्ण माहिती होती त्याला की होणार आहे। आणि मी स्वतः 7-8 वेळा फोन केला त्या डीएसपींना, डीएसपीनी मेसेज टाकला किमान एकदा तरी फोन घ्यायचा। ठीक आहे, माझा फोन का मी करत होतो तर संदीप क्षीरसागर म्हणत होती माझी बायका मुलं माझ्या घरात अडकलेत, साहेब कुठल्याही परिस्थितीत फोन करा, पोलिसांना पाठवा। मी आयजीना फोन केल्यावर आयजींनी 2 वेळा फोन घेतला आणि मग काहीतरी त्यांनी अरेंजमेंट केली। माझा मुद्दा एवढाच आहे अध्यक्ष महोदय की पालकमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली, अजून का एसआयटी स्थापन नाही केली? तुमचा इंटरेस्ट काय मला काय कळत नाही। पालकमंत्र्यांनी ज्यावेळी घोषणा केली आणि मागणी केली, दुसऱ्या दिवशी फडणवीस साहेब एसआयटी स्थापन करायला पाहिजे होती, ती स्थापन न करण्याचं कारण काय हा दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्न, मी आता परवाही कालही भाषणात सांगितलं, त्या अंतरवाली सराटीला लाठीचार्ज झाला त्याची चौकशी करा, न्यायालयीन चौकशी करा म्हणतोय, तसे हेही प्रकरण न्यायालयीन चौकशी करायचं आहे। कारण या शहरामध्ये एक मॉब फिरतोय आणि फिरत असताना त्यांना कुणी हटकाव करत नाही आणि साधी फायरिंग करून, जरा फायरिंग केलं तर इथं बसलेले सगळे बाहेर जातील। अध्यक्ष महोदय, जीवाची भीती प्रत्येकाला असते। परत हे जे फिरत होते ते कोणत्या अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली होते हे बघण्याचं, ही माहिती अध्यक्ष महोदय मिळणं आवश्यक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पप्पू शिंदे नामक, शेवटचा प्रश्न, पप्पू शिंदे नामक त्यात एक कोऑर्डिनेटर आहे। हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे। पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरचे सगळी गँग ही त्या शहरात या सगळ्यांचं नेपथ्य करत होती आणि त्यामुळं भुजबळ साहेब दुसऱ्या दिवशी जाऊन आले, त्या दिवशी त्यांनी जी भावना मांडली ती योग्य आहे। कुठल्याही लोकप्रतिनिधीच नाही, सामान्य माणसाचं घर जळलं तरी आपण जाऊन बघून त्याला दिलासा देतो,
त्यामुळे अध्यक्ष महोदय राज्याच्या मंत्रिमंडळात भुजबळ साहेब गेले, ठीक आहे, पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी गृहमंत्री किंवा गृहमंत्र्यांचे प्रतिनिधी, त्या ठिकाणी पालकमंत्री यांनी त्या ठिकाणी बैठका घेतल्या असतील, घेतल्या ना, घेतल्या का नाही? हा, तर ते त्या बैठकीत काय निष्पन्न झालं? आणि आता उपमुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं त्याप्रमाणे या पप्पू शिंदे जो आहे त्याचे लागेबांधे कुणाशी आहेत ते सभागृहात आम्हाला माहिती आहेत कुणाशी आहेत, आम्ही ते नाव घेणं योग्य नाही, पण आपण जर सांगता आलं तर आनंद होईल, खाजगीत सांगितलं तरी चालेल, पण अध्यक्ष महोदय तुम्ही ते जाहीरपणाने सांगू शकणार नाही. पण अध्यक्ष महोदय बीड पोलिसांचा इंटेलिजन्स फेल झाला. माझा दुसरा प्रश्न शेवटचा आहे तो म्हणजे हा पहिला प्रश्न मी विचारलाय आणि सराईत गुन्हेगार हल्लेखोरात होते, आपणच मंत्री महोदयांनीच आता उत्तर देताना सांगितलं की सराईत गुन्हेगार त्यात सापडले, पोलिसांना दिसत नव्हते का या गँगमध्ये नेहमीचे सराईत गुन्हेगार आहेत? आपणच म्हणता की सराईत गुन्हेगार सापडले, तर सराईत गुन्हेगार त्या मॉबमध्ये फिरतायत म्हटल्यावर तर 2 मिनिटात पोलिसांनी त्यांचा कार्यक्रम पूर्ण करायला पाहिजे होता, पण ते झालं नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे पोलीस महाराष्ट्रातले आता माग हात धरून सगळ्या बघ्याच्या भूमिकेत जर गेलेले असतील तर महाराष्ट्रात मी कालही सांगितलं राज्य कुणाचंही येऊ, पण पोलीसच जर काही करणार नसतील आणि पोलीसच सगळ्या असल्या गोष्टींना थांबवत नसतील तर अध्यक्ष महोदय दुर्दैव आहे. आणि म्हणून लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती, आपण त्यासाठी म्हणतो की लॉ ऑर्डरची परिस्थिती बीड मधल्या उदाहरणामुळे आपली अधिक खाली गेली आहे असं दिसतं. म्हणून SIT स्थापन कधी करणार आणि SIT स्थापन करत असताना या ठिकाणी पप्पू शिंदे आणि गँग यांचे राजकीय लागेबांधे हेही स्पष्ट करावेत. आणि अध्यक्ष महोदय इंटेलिजन्सचा फेल्युअर त्यांना 4 दिवस आधी तुम्ही बोला मग आपल्या मागे बसलेले नेहमी तुम्हाला मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करतात. तुम्ही शेजारच्या पासून सुरक्षित आहात पण मागच्यांच्या पासून सुरक्षित नाही. तुमचं सगळं लक्ष भुजबळ साहेबांच्यावर आहे हे आमच्या लक्षात आलेलंच आहे. त्यामुळे आपलं मार्गदर्शन जे त्यांना लाभतंय त्याच्याबद्दल काही तोडच नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय यासाठी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाला माहिती अवगत करावी. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर जयंतराव तुम्ही कागदपत्रे पडताळून पहा, याचा कुठलाही इंटेलिजन्स मिळालेला नाही. कारण मुळात माजलगावची देखील जी घटना होती, माजलगावच्या घटनेमध्ये त्यांनी ती जी काही क्लिप वगैरे झाली त्याच्या विरुद्ध एक आंदोलन ठेवलं होतं, घरापासून दूर होतं ते, तिथे आंदोलन नव्हतं. आंदोलन संपवलं तोपर्यंत काही झालं नाही आणि त्याच्यानंतर हा मॉब गेलेला आहे. त्याच्यामुळे आणि बीडचा तर कुठलाही इंटेलिजन्स त्या ठिकाणी नाही. आपण जे म्हणता की पोलिसांनी फायरिंग करायला पाहिजे होतं, कदाचित त्यावेळेची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी पोलीस तशा प्रकारचा निर्णय घेतात आणि अनेक वेळा पोलिसांवर दोन्ही बाजू होतात. आता अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी 70 पोलिसांना त्या ठिकाणी ते जखमी झाले. अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी जर थोडी कडक कारवाई केली तर म्हणजे आता मी म्हणणार नाही पण राज्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी पोलिसांनाच टार्गेट केलं. पण माझं म्हणणं आहे की आपली भावना योग्य आहे, आपल्या भावनेशी मी बिलकुल त्याच्यामध्ये माझं दुमत नाही. याच्यामध्ये कदाचित अजून कडक कारवाई करता आली असती, पण अनेक वेळा तिथली परिस्थिती पाहून, आता जसे 30 लोक आहेत, आता एवढा 5000 लोकांचा मॉब आहे, तिथे काही पोलीस एवढ्या संख्येने नाही आहे की अरे हा सापडला याला उचलून घेऊन जाऊ. अशा बाबांना आपण तर गृहमंत्री राहिलात, आपल्याला कल्पना आहे. एका ठिकाणी 5000 होता, एका ठिकाणी 1500 होता. तुम्ही नव्हता तो तिथे, तुम्हाला काय माहिती आहे? अरे सीसीटीव्ही फुटेज मध्ये काय येतं? सगळं थोडी येतं सीसीटीव्ही फुटेज मध्ये. किती लोक माझ्याकडे, शेवटी रिपोर्ट आमच्याकडे आहे, जो काही होता हा मोठा मॉब होता त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे जयंतराव, अरे बाबा FIR हा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे, त्याच्यात अनेकांचे नावं देखील नसतात, नंतर त्यांच्यावर कारवाई होते. असं काय करताय? त्याच्यानंतर पहिल्या फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट याचा अर्थ सगळ्या गोष्टी त्यात येत नसतात. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट नंतर आता हे जे लोक आपण पकडतो त्यांची नावं आहेत का त्याच्यामध्ये? नाही आहेत. ते माझं उत्तर उद्या, तुम्ही बोला ना परत, तुम्ही बोला परत, माझं उत्तर उद्या. त्यामुळे या ठिकाणी जयंतराव ही गोष्ट खरी आहे
की याच्यामध्ये अधिकची कारवाई व्हायला पाहिजे होती आणि म्हणून मी सन्माननीय पालकमंत्र्यांची चर्चा केली होती SITच्या संदर्भात. पण माझी पोलीस प्रमुखांची ज्यावेळेस चर्चा आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एका लेवलला आपली इन्क्वायरी पोहोचली आहे, त्याच्यामध्ये पुन्हा आपण नवीन अधिकारी त्या ठिकाणी आणणं म्हणजे ती इन्क्वायरी कदाचित थोडी डिरेल होईल. पण माझी हरकत नाहीये, जर सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात 2 दिवसामध्ये आम्ही SIT स्थापन करू आणि SITला ही कारवाई त्या ठिकाणी देऊ. आपण पप्पू शिंदे बद्दलच का विचारलं? मी नावं सांगू, आता फोटो पण दाखवू, कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत. याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव. नाही, मग याच्यामध्ये हा सूरज चुंगडे कोण आहे, शिराळे कोण आहे, नवनाथ शिराळ कोणचा तो, नाही 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 असं नको. हा बघा, हा राजकीय विषय नाहीये साहेब, नाहीये. आणि आता हे बघ, हे सगळे फोटोग्राफ माझ्याकडे आहे, कोणाचा कोणासोबत कोण आहे, कुठला आरोपी कोणासोबत आहे. त्यामुळे याला असं आहे, कोणाच्याही पक्षाचा असो, ज्यांनी जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी काम केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू. आणि या संदर्भात मी पुन्हा सांगतो, कुठलाही आरोपी त्याला सोडणार नाही म्हणजे नाही. चला पुढे जाऊया आता. नाही झालं आता एकदा, किती वेळा तेच. चला जयंत पाटील साहेब, तुम्ही शेवटचं बोला. जयंत पाटील साहेब शेवटचं बोला. अध्यक्ष महोदय, हा विधानसभेच्या सदस्यांच्या घरावर एक नाही 2, 3, 4 जणांच्या 2 मिनिटं हो, त्यांचं तरी ऐका, माझं ऐकत नाही तर त्यांचं ऐका. चला अध्यक्ष महोदय, हा विधानसभेच्या सदस्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रश्न लक्षवेधी आहे, महत्वाची आहे. आपण थोडासा वेळ द्यावा. मी फक्त एवढंच सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना लक्षात आणून देतो, माझ्या हातात तो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे. त्या ठिकाणी 2 डिस्क्रिप्शन आहेत. 30 तारखेला 17:30 ते 18 च्या सुमारास मोटरसायकलवर अचानक 200 ते 250 लोकांचा बेकायदेशीर जमाव हातात झेंडे वगैरे घेऊन आला. पुढं मध्येच एक आहे, बेकायदेशीर जमाव अंदाजे 600 ते 700 एकत्र जमला. त्यामुळे आपण जे 5000 वगैरे म्हणतात दॅट इज ऑल फॉल्स. हे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे पोलिसांनी दिलेली तक्रार आहे, कोणी प्रायव्हेट माणसाने नाही. त्यामुळे पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेली ही किरण गंगाधर पवार 40 वर्ष नोकरी पोलीस उपनिरीक्षक नेमणूक पोलीस स्टेशन बीड शहर यांनी दिलेली FIR आहे. 5000 इज रॉंग. 200, 250 किंवा 700, 600, 700 म्हणून मी म्हटलं की जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना पकडणं आवश्यक होतं. ठीक आहे, चला लक्षवेधी क्रमांक 6. अर्धा तास झाला या लक्षवेधीवर. त्यांची लक्षवेधी होती, त्यांनी त्यांचे बसून घ्या. नाही ठीक आहे, एक लक्षात घ्या, लक्षवेधी सूचनेचे निकष काय आहेत हे आपल्या सर्वांना मी काय परत सांगायची गरज नाही. त्यांची लक्षवेधी होती, त्यांनी ती मांडली, त्यांना संधी दिली गेलेली, त्यावरती उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर झालं. ही प्रथा काय या सभागृहात सातत्याने मी चालू देऊ शकत नाही. अपवाद म्हणून मी त्यांना एक शेवटची संधी देत आहे. परंतु ही प्रथा काय या आपल्याला नवीन ही प्रथा चालू करायची नाहीये. चालू करा. अध्यक्ष महोदय, आमदार महोदय, अहो ज्याचं जळतं त्याला कळतंय हो, त्याच्यामुळे मी बोला. अध्यक्ष महोदय, गृहमंत्री साहेबांनी आपलं क्लिअरिफिकेशन दिलं. मी फक्त पहिल्यांदाच आमदार आलो, या सभागृहात सुद्धा खूप चर्चा झाली, पण मला एकच आपल्या क्लिअरिफिकेशन मध्ये, पहिल्या सुरुवातीपासून जो मॉब होता गृहमंत्री साहेब तो एवढा नव्हता. त्याचे फुटेज सगळे माझ्याकडे आहेत, जे सुभाष रोड वरतून चालू झाले. त्या मॉबला कंट्रोल नाही केलं म्हणून तो मॉब हळूहळू वाढत गेला. म्हणजे तो जिथं त्याची पहिल्या ठिकाणी जर त्याला अडवलं असतं ना अध्यक्ष महोदय, तर हा विषय झाला नसता. दुसरा विषय की FIR कॉपी मध्ये जे नोंद केलेली आहे की तिथं रबरी बुलेट चालल्या किंवा धुराच्या कांड्या चालल्या, हा विषय त्यांनी तो काही विषय हा तिथं झालेला नाही. तिसरा विषय, माझ्या घरासमोर गाडी उभा होती आणि त्या गाडीने अध्यक्ष महोदय, माझी अपेक्षा होती फक्त सायरन जरी वाजवला असता अध्यक्ष महोदय तर हा प्रकारच घडला नसता. आणि दुसरा विषय,
समजा आपल्याकडे पोलीस यंत्रणा कमी होती, हा काही एका घंट्यात प्रकार झाला नाही. माजलगाव सकाळपासून हा प्रकार चालू झाला जिल्ह्यामध्ये, तेव्हा पोलीस यंत्रणेला हे सगळ्या गोष्टी कळाल्या होत्या अध्यक्ष महोदय. मग बीडचा सुद्धा प्रकार हा 2-2:30 वाजता चालू झाला आणि रात्री 9 पर्यंत चालू होता. जर पोलीस प्रशासनाकडे पोलीस बंदोबस्त कमी होता तर इतर जिल्ह्यातून सुद्धा एक 2-2.5 तासाच्या फरकावरती पोलीस यंत्रणा तिथं मागवली असती. चौथा मुद्दा अध्यक्ष महोदय, गृहमंत्री बोलताना म्हणले की जे सराईत गुन्हेगार आहेत आणि त्यांनी हे पण सांगितलं की ज्यांचे फोटो आहेत, मी पूर्णपणे सहमत आहे. जे ज्यांच्याशी संबंधित असतील गृहमंत्री साहेब तर पण त्यांच्यावरती कडक कारवाई करू का. मराठा समाजाच्या आंदोलनांचा ह्यांचा काही संबंध नव्हता. हे समाजाचे म्हणजे ह्यांनी विरुद्ध तिथं ह्यांनी काम केलेलं आहे. आणि माझा शेवटचा विषय गृहमंत्री साहेब, की ज्या लोकांना अटक झाली त्यांचा कोणत्याही या प्रकरणात संबंध होता. त्यांच्या पिढीपासून 3 पिढ्यांमध्ये सुद्धा त्यांच्या घरावरती एनसी दाखल नाही, असे काही लोक अटक झालेत अध्यक्ष महोदय. या लोकांना सोडायचा आपण प्रयत्न करा. आणि शेवटचं मुद्दा, माझ्या घरावरती जे प्रकरण झालंय साहेब, त्याचं काही राजकीय भांडवल करून काही महाराष्ट्रात उचलू नका, एवढीच सभागृहाला विनंती करतो. पहिल्यांदा तर जयंतराव, मी पुन्हा माहिती घेतली, माजलगाव इथे 5,000चा मॉब होता आणि बीड शहरामध्ये 1,500 ते 2,000चा मॉब होता. हे पोलिसांच्या रेकॉर्डला आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे FIR मध्ये सगळ्या गोष्टी पहिले येत नाहीत, नंतर त्या गोष्टी त्या ठिकाणी ज्या आहेत त्या येत असतात. आणि आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, आपल्याला ही कल्पना आहे की माजलगावची घटना झाली तर SP इकडचा फोर्स घेऊन माजलगावला गेले आणि त्याच्यानंतर इकडे ही बीडमध्ये हे सगळं सुरू झालं. तो फोर्स आला, बाहेरचा फोर्स आला, हा सगळा फोर्स पोचतपर्यंत या मॉबनी या ठिकाणी या सगळ्या कारवाया केल्या होत्या. खऱ्या कारवाया जर तुम्ही बघितल्या, म्हणजे त्याचा ट्रिकल इफेक्ट हा बराच काळ होता, पण ऍक्च्युअल कारवाया ज्या झाल्या आहेत त्या साधारणपणे 1.5 ते 2.25 तासात, मेजर जाळपोळ आणि मेजर असॉल्ट जो आहे तो त्या 1.5 ते 2.25 तासामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे ही खरंच आहे की पोलिसांची संख्या कमी होती. आणि आपण जे म्हणताय, मी आपल्याला सांगतो, आतापर्यंत जे अटक केलेले आहेत यांच्या विरुद्ध ऍक्शनेबल पुरावा आहे. जर कोणाच्या विरुद्ध ऍक्शनेबल पुरावा नसेल आणि असा जर कोणी अटक झाला असेल त्याला सोडू, 100%. आपल्याला कोणाला अटकवायचं थोडी आहे, पण ज्याच्या विरुद्ध ऍक्शनेबल पुरावा आहे आणि तो आज जर म्हणत असेल की नाही नाही त्यावेळेस चुकलो, मी यांच्यासोबत चालला गेलो, माझा मित्र होता म्हणून गेलो, हे चालणार नाही. आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुमचं घर तर झालंच गेलं, पण तुमचं एकट्याचं नाही, इतक्या लोकांची घरं त्या ठिकाणी झाली आहेत, त्यांचं हॉटेल झालंय, त्या बाकी लोकांची घरं झाली आहेत, यांची कार्यालय झाली आहेत. दया दाखवू नका, ही वेळ नाही ती. या ठिकाणी ज्यांनी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करावीच लागेल. आणि चूक केली नसेल आणि जर कोणाला अटकवलं असेल, मी तुम्हाला शब्द देतो, चूक केली नसेल आणि अटकवलं असेल, मी स्वतः लक्ष घालून त्याला बाहेर काढेल. पण चूक केलेल्याला या ठिकाणी आज जर आपण माफ करत राहिलो ना, तर महाराष्ट्रामध्ये उद्या कुठल्याच लोकप्रतिनिधीचं घर हे या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. चला, लक्षवेधी क्रमांक 6. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 6 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील हा विषय. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की दुर्दैवाने या 75 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जो मागासलेले जे काही जिल्हे, त्या जिल्ह्यामध्ये नंदुरबार आणि धुळ्याचं नाव येतं. अध्यक्ष महोदय, मानव विकास निर्देशांकामध्ये सुद्धा मागून आमचा नंबर लागत असतो. अध्यक्ष महोदय, दरवर्षी दुष्काळ आहे तिथे आणि वर्षानुवर्ष पिढ्या आम्ही दुष्काळाला सामोरे जातोय. अध्यक्ष महोदय, या वर्षी सुद्धा तीच परिस्थिती. अध्यक्ष महोदय, मलाच संधी. नंदुरबार तालुका आणि शिंदखेडा तालुका कायम आम्ही दुष्काळाशी संघर्ष करत राहिलो. अध्यक्ष महोदय, 25 वर्षापूर्वी जेव्हा तापी विकास महामंडळ झालं त्यावेळेस तापीमधनं पाणी हे बुराईमध्ये टाकून तो जो दुष्काळग्रस्त भाग आहे तो जिवंत करण्यासंदर्भातला विचार त्या काळामध्ये